Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. दर्शन निकाळजे यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. सर्वात पहिलं मी हे सांगू इच्छितो की मी तुमच्यापैकीच एक आहे. मागच्या वर्षी मी फक्त तिकडे होतो, यावर्षी इकडे आहे आणि अशा प्रकारे बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. तर काही चुकलं तर मला माफ करा. माझी पार्श्वभूमी सांगतो तर मी प्रॉपर पुण्याचा आहे. 2016 साली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट्समधून मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करायचा विचार मनात होताच माझ्या. लास्ट सेमिस्टरला असताना माझा एक विषय बॅक राहिला आणि जॉबची काही तर संधी नव्हती. मग त्यामुळे शेवटचा मग 4.5 वर्ष लागली मला कंप्लीट करायला. सर्वांना जनरली 4 वर्ष लागतात, मला 4.5 वर्ष लागली. त्यानंतर सुरू केला अभ्यास मी. पुढच्या सेमिस्टरला माझा विषय निघाला. डिसेंबर 2016 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात आली होती. त्यावेळेला संयुक्त परीक्षा नव्हती, तर तो फॉर्म भरला होता मी. परीक्षा मार्चमध्ये झाली, त्याचा रिझल्टही आला, मी पास झालो होतो. नंतर राज्यसेवेची परीक्षा दिली होती, परंतु स्कोअर माझा कमी आला दुर्दैवाने. त्यामुळे राज्यसेवा काही पास होऊ शकलो नाही 2017ची. त्यानंतर जे काही हातात होतं, PSIची पूर्वपरीक्षा पास झालो होतो, त्यासाठी मी मुख्य परीक्षेसाठी मी तयारी सुरू केली. मुख्य परीक्षाही पास झालो मी. सोबतच फॉरेस्ट सर्व्हिस 2017ची तीही पास झालो मी. प्रिलिम्स मेन्सही दिली मी. तिथे काही यश भेटलं नाही मला मेन्समध्ये, पण साईड बाय साईड PSIचंही माझं फिजिकल झालं, इंटरव्ह्यू झाला आणि 20 जून 2018ला जो रिझल्ट आला त्यामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यानंतर मागच्याच वर्षी मग राज्यसेवाही दिली होती ऑलरेडी. राज्यसेवेचा स्कोअर चांगला आला होता. मुख्य परीक्षेला जोमाने तयारीला लागलो होतो. सोबतच यावर्षीची फॉरेस्ट दिली आहे 2018ची. त्या फॉरेस्टचा मला आता कॉलही आलेला आहे इंटरव्ह्यूचा. आणि 2018 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. मी SC प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आलेलो आहे. SC प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम येईल याची मला असं अपेक्षा नव्हती. मला फक्त पोस्ट मिळेल एवढं मात्र फिक्स होतं. भोळे सर मला बोलले होते की आपल्याला पद नक्की मिळणार आहे आणि तेही पहिलं पद मिळणार आहे SC प्रवर्गातून असं बोलले होते. परंतु माझ्यापेक्षा जास्त विश्वास भोळे सरांना माझ्यावर होता आणि ती रँक मला मिळाली. त्याबाबत मी भोळे सरांचा आभारी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणली तर माझी आई सरस्वती विद्यालय युनियन हायस्कूल रास्तापेठ पुणे येथे शिपाई पदावर कार्यरत आहे आणि माझी बहीण आहे ती BA सेकंड इयरला शिकत आहे. माझं पूर्ण जे बालपण ते आत्तापर्यंत जे मी इथं उभा आहे ते पूर्ण सर्व पुण्यामध्येच गेलं. या प्रवासामध्ये सर्वांचीच मदत झाली मला. मी त्या सर्वांचा आभारी आहे. माझा मित्रपरिवार आहे, आत्तापर्यंतचा शिक्षकवृंद आहे, युनिक अकॅडमीचा शिक्षकवृंद आहे, मी सर्वांचा आभारी आहे. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सर्वात महत्त्वाचा टप्पा जो असतो इंटरव्ह्यूचा, तर एवढा मोठा इंटरव्ह्यू पहिल्यांदा फेस करणार होतो, त्यामुळे भीती मनामध्ये होतीच. परंतु भोळे सरांनी ज्या प्रकारे मला मानसिक आधार दिला त्यांचा मी नेहमी ऋणी राहील. त्यांनी बरीच मदत केली मला, कारण की इतक्या मोठ्या इंटरव्ह्यूला फेस करण्याची मला फार भीती वाटत होती. मी शेवटपर्यंत म्हणजे इंटरव्ह्यू जायच्या आधीसुद्धा भोळे सरांना कॉल केला होता, सर काय करू सर, आता जवळ आला, नंबर जवळ आलेला आहे, बाहेर बसलो आहे फक्त मी सर, पुढचा कॅन्डिडेट गेलेला आहे आत. सरांनी सांगितलं होतं काही टेन्शन घेऊ नको, फक्त शांत राहा आणि तू बेस्ट परफॉर्मन्स दे. आणि झालंही तसंच. रिझल्ट डिक्लेअर झाला, मार्क्स मिळाले आणि उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. स्पर्धा परीक्षा आता तुम्ही जे काही पुढच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो मी. सातत्य, सराव आणि संयम. एकतर आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. सातत्य ठेवणं अवघड असतं. एखाद्याला जर सांगितलं आपण की तू 18-19 तास अभ्यास कर, तुला पद मिळेल, तर तो 1-2 दिवस करेल. परंतु 1 वर्ष किंवा पूर्ण जी गोष्ट आहे त्याला सांगितलं रोज 7-8 तास अभ्यास कर, तर ते फार अवघड जातं एखाद्याला. तर त्या गोष्टी सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे या परीक्षेमध्ये. तर सर्वांना मी ते सांगू इच्छेल की तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. त्यानंतर सराव. या परीक्षेसाठी मटेरियल फार उपलब्ध आहे मार्केटमध्ये. योग्य ते दर्जेदार मटेरियल आपण निवडलं पाहिजे. आणि सराव यासाठी गरजेचा आहे की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे वेळोवेळी चेक केलं पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा मला असा अनुभव आला आहे की पुस्तकं फ्रंट पेज टू लास्ट पेजपर्यंत वाचत सुटतो आपण. तर अशी कोणतीही गरज नसते या परीक्षेसाठी. निवडक साहित्य जे दर्जेदार साहित्य आहे ते गरजेचं असतं आपल्याला. तर आणि तो आपण योग्य मार्गावर का नाही आहे की नाही यासाठी आपल्याला सराव महत्त्वाचा आहे.
सराव भरपूर करा आणि संयम ठेवा, शांत राहा. परीक्षेच्या काळात बऱ्याच वेळेला चढ उतार येतात. माझ्याही सोबत आले ते. मुख्य परीक्षा देऊनही इंटरव्ह्यूचे कॉल आले नाहीत किंवा फायनल सिलेक्शन झालं नाही असे आलेत काही परीक्षांमध्ये. तर संयम ठेवा. त्यानंतर सांगू इच्छितो की कोणतीही म्हणजे फक्त मी राज्यसेवाच करणार असा कोणताही अट्टहास मनामध्ये ठेवू नका. ज्या काही आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात विविध, आपण ज्यासाठी क्वालिफाय आहोत त्याही देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही माझ्या इथं जो काही अभिनंदन सोहळा आहे त्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा मी भोळे सरांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे उपजिल्हाधिकारीपदी. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.